झी 24 तास एक पाऊल पुढे। एमपीएससी परीक्षेवर अभूतपूर्व संकट ओढवलंय। एमपीएससीचा सर्व डेटा करप्ट झालाय। एमपीएससीचा सर्व्हरच क्रॅश झालाय। त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहेत। रविवारी एमपीएससीची परीक्षा आहे, त्यामुळे परीक्षार्थींपुढे आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत प्रकाश बाळ आहे, त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करूयात। प्रकाश, या सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तर निश्चित होणार आहे, पण एकंदरीत बाकी जे तांत्रिक अडचणी त्यांना येऊ शकतात त्या काय असू शकतात? तांत्रिक अडचणी म्हणजे आता जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे जाहीर केले त्यानुसार त्यांना परत सगळे त्यांचे जे अर्ज आहेत, परीक्षेचे अर्ज आहेत, ते परत सगळे नेटवर्कवर अपलोड करावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी 4 तारखेपर्यंत म्हणजे 48 तासाचीच मुदत दिलेली आहे। आणि तसं जर यशस्वीपणे त्यांनी केलं तरच त्यांचं हॉल तिकीट म्हणजे जी परीक्षेला बसण्याचं जी रिसीट असते किंवा प्रवेश असतो त्याची जी रिसीट असते ती मिळणार आहे। आता हे इतकं तांत्रिक दृष्ट्या करणार, इथे हजारो मुलं हे करायचा प्रयत्न करणार ना, वेबसाईट ब्लॉक होत जाते आणि त्यामुळे आणि हे शहरात ठीक आहे, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे वगैरे ह्या शहरात, पण ग्रामीण भागात काय करणार तो? हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून आणि त्यांनी हे करणं म्हणजे केवढं मोठं व्याप आहे ना हा सगळा। आणि त्याच्यात विद्यार्थी आता परीक्षेच्या अभ्यासात इतके मग्न आहेत। 7 तारखेला रविवारी परीक्षा आहे, 4 दिवसावर आलेली आहे। अगदी बरोबर आहे प्रकाश, 4 दिवसावर परीक्षा आली आहे, त्यामुळे अभ्यासात मग्न असताना आता हा यक्षप्रश्न या सगळ्या विद्यार्थ्यांपुढे आहे। जसं तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे, पण काय वाटतं आता परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते का अशा परिस्थितीत? वाटत नाही परीक्षा पुढे ढकलणं तर आणखी खूप अडचणीचं होईल, कारण ही तारीख खूप आधी जाहीर झालेली होती आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या स्पर्धा परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर झालेल्या आहेत। म्हणजे आता उदाहरणार्थ केंद्रीय लोकसेवा आयोगाची 26 मेला आहे, त्याच्या आधी वेगवेगळ्या बँकांच्या परीक्षा आहेत, त्यामुळे हे विद्यार्थी सगळ्या परीक्षांना बसत असतात। त्यामुळे तारीख बदलली तर खूपच होईल, म्हणजे मग तारीख बदलली तर एकदम खूप पुढची तारीख द्यावी लागेल, म्हणजे हे सगळं वेळापत्रकच ढासळून पडेल ना। पण मग आता अशा परिस्थितीमध्ये विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांपुढे काय पर्याय आहेत? नाही आता पर्याय आता तरी म्हणजे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काहीतरी खुलासा करेल, पण त्यांनी जे वेबसाईटवर टाकलेलं आहे ती नुसती सूचना आहे एवढी छोटी, त्याच्यातनं काहीच अर्थबोध होत नाही। म्हणजे उदाहरणार्थ आता विद्यार्थ्यांनी परीक्षेची फी भरलेली आहे, ती चलनद्वारे बँकेत भरलेली आहे किंवा ऑनलाईन भरलेली आहे, ती परत भरायची का ऑनलाईन भरलेली फी का चलनद्वारे, म्हणजे हे सगळा घोळ आहे, त्याच्यावर काहीच खुलासा नाहीये। म्हणजे बहुतेक माझं असं मत आहे की परत भरायला लागणार अशक्य आहे, कोणी भरावं अशी अपेक्षाही नसणार, पण हे खुलासा व्हायला पाहिजे ना। विद्यार्थी खूप संभ्रमात आहेत आणि परीक्षेच्या अभ्यासाच्या सगळ्या तणावाखाली हा जो तांत्रिक गोष्टींचा जर त्यांच्यावर आणखी ताण पडला तर त्यामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो। पण एकंदरीत जसं तुम्ही म्हणालात की जुजबी फक्त माहिती दिलेली आहे, थोडक्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग याबाबत फारसं गंभीर दिसत नाहीये? असं काय मी म्हणणार नाही गंभीर, त्यांच्याकडे काहीतरी मोठी तांत्रिक अडचण आली असणार, पण मुळात अशी तांत्रिक अडचण येऊ शकते याची शक्यता गृहीत धरून काही व्यवस्था केली होती की नाही आता पाहावं लागेल आता काही त्याच्याबद्दल, कारण हे आता इतकं आत्ताच घडलेलं आहे 2-3 तासापूर्वी की त्यातनं आता काय पुढे काय होईल माहित नाही काय। धन्यवाद प्रकाशजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत प्रकाश बाळ ज्येष्ठ पत्रकार होते। एकंदरीत पूर्व आयपीएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। अविनाशजी, काय वाटतं एकंदरीत आता विद्यार्थ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झालेली आहे, 4 दिवसांवर पेपर आलाय, अभ्यास करायचं सोडून आता हे मोठं टेन्शन या सगळ्या विद्यार्थ्यांपुढे आहे? एक नाईलाज म्हणून जरा छोटी दुरुस्ती करतो। मी आता ऐकलं की आयपीएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी, मी आयपीएस नाही IAS। माफ करा सर। हो, आणि एमपीएससीचा सर्व्हर आता नाहीये क्रॅश झालेला, तो क्रॅश गेली 2 आठवडे झालेला होता, आता उलट दुरुस्त झालं, परत क्रॅश झालाय। क्रॅश झालाय। एमपीएससी आता सगळ्या उमेदवारांना म्हणते आहे की 4 एप्रिल म्हणजे येत्या 2 दिवसात फॉर्म परत भरा, मग 5 एप्रिलला आम्ही तुम्हाला तुमचं परीक्षेकरताचं हॉल तिकीट देऊ आणि 7 एप्रिलला परीक्षा आहे। पण हे शक्य आहे एका 2 दिवसात? अशक्य आहे, हे अशक्य आहे। आणि या नादामध्ये राज्यातल्या हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची संधी जाणार आहे, याची एमपीएससीनी आणि सरकारनी पण दखल घेणं आवश्यक आहे। पण फार जुजबी माहिती दिलेली आहे आणि जसं आता तुम्ही म्हणालात की 2 आठवड्यापूर्वी क्रॅश झाला होता, ही दुसरी वेळ आहे, याचा अर्थ याआधी कुठल्याही पद्धतीची माहिती फारशी दिली गेली नव्हती एमपीएससी कडून? म्हणजे मुळामध्ये पूर्वी क्रॅश झाला होता तर परीक्षेला प्रॉब्लेम होऊ शकतात
हे लक्षात घेऊन एमपीएससीने तेव्हाच पाऊल उचलायला हवं होतं. ते उचललं नाही. आता नीट दुरुस्त झाल्यावर नोटिफिकेशन दिलं आणि पुन्हा आता साईट क्रॅश झालेलीच आहे त्यांची. अविनाशजी, काही वेळापूर्वी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ होते. त्यांनी एक मुद्दा इथे उपस्थित केलाय की मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढा त्रास होणार नाहीये, पण ग्रामीण भागातल्या मुलांना हे फॉर्म भरताना खूप अडचणी येणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यापुढे काय पर्याय असू शकतात, काय वाटतंय आपल्याला? ग्रामीण भागातल्या तर मुलांना होणारच आहेत. शहरी भागात त्यांची स्थिती फार नीट आहे असंही म्हणायचं कारण नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचा एक रजिस्ट्रेशन आयडी असतो. एमपीएससी आता म्हणते की तो रजिस्ट्रेशन आयडी द्या, मग तुमचा फॉर्म आता हे होईल. पूर्वी कुठेच रजिस्ट्रेशन आयडी मागितलेला नाही. आज शहरी क्षेत्र असली तरी हजारोनी मुलांच्याकडे तो आयडी नाहीच आहे आता. आणि एमपीएससी एका दिवसामध्ये सर्वांचे राज्यभर हॉल तिकीट देऊच शकत नाही. एमपीएससी म्हणते की आम्ही ईमेल आणि SMS पाठवू, पण ग्रामीण भागातल्या हजारो मुलांकडे त्यांचा मोबाईल सुद्धा नसतो. ईमेल म्हटलं तर त्यांचे कॅफे किंवा चालू नसतात. वीज गेली तर दिवस नसते. या कशाचाही एमपीएससी विचार करताना दिसत नाही. सर, एमपीएससीच्या वेबसाईटवर फक्त तुमचे सगळी जी माहिती आहे, प्रोफाईल जो आहे तो अपडेट करा एवढं म्हटलंय. फॉर्म भरा अशी कुठलीही माहिती तिथे दिलेली नाहीये. चुकीचे अपडेट करा तर अपडेट करायला तुम्हाला तुमच्या फॉर्मवर जावं लागतं. त्याला तो रजिस्ट्रेशन आयडी द्यावा लागतो. तो नाहीच आहे. कुठून अपडेट करा? मग अशा परिस्थितीत जसं तुम्ही म्हणालात की 2 आठवड्यापूर्वी सुद्धा वेबसाईट क्रॅश झाली होती, एकंदरीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अजिबात गंभीर दिसत नाहीये या बाबतीत. आता 2 दिवसात परीक्षा आली म्हटल्यावर ह्या गोष्टी लगेच समोर येत आहेत. गंभीर दिसत नाहीये, फार सौम्य शब्दरचना झाली. मी नाईलाजानी संवेदना शून्य आणि ह्या अत्यंत अकार्यक्षम कारभार पण चाललाय. 2 एप्रिलला म्हणायचं की पुन्हा एकदा 4 एप्रिल पर्यंत अपडेट करा, की लगेच 5 एप्रिलला हे राज्यभरातल्या लाखो मुलांना हॉल तिकीट देणार. एवढे जर कार्यक्षम असते तर महाराष्ट्र अमेरिकेच्या पुढे गेला असता. आणि प्रश्न कार्यक्षमतेचा सुद्धा नाही. हे 5 एप्रिलच्या एका दिवसात राज्यातल्या लाखो मुलांना त्यांची नीट हॉल तिकीट ही अशक्यच गोष्ट आहे. आज मुलांना त्यांचं परीक्षेचं केंद्र सुद्धा माहिती नाही. 3 आठवड्या आधी माहिती व्हायला पाहिजे होतं. आणि आता पुन्हा अपडेट केल्याशिवाय केंद्र नाही कळणार आहे. अपडेट करायला रजिस्ट्रेशन आयडी पाहिजे. तो रजिस्ट्रेशन आयडी अनेकांकडे नाही. आणि परत आता वेबसाईट क्रॅश झाल्याचं मला इथं सगळी मुलं येऊन सांगतातच. अविनाशजी, धन्यवाद. आमच्याशी ही संपूर्ण सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. आपल्यासोबत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी होते आणि त्याआधी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळही आपल्यासोबत होते. एकंदरीत या ज्या पद्धतीनं एमपीएससीनं जुजबी माहिती पुरवलेली आहे की फक्त आपला प्रोफाईल अपडेट करा, फॉर्म भरण्याबाबत कुठलीही माहिती दिलेली नाहीये आणि 4 दिवसावर परीक्षा आलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांपुढे आता यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे. गोंधळाचं वातावरण या सगळ्या विद्यार्थ्यांपुढे आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.